आज सकाळी उठायला लेट झाला, त्याच्यामुळे आज त्यांना टिफिन काय देताच आला नाही. कारण की थंडी इतकी पडली आहे ना, थंडीमध्ये सकाळी उठायलाच होत नाही आहे. आणि सकाळी अलार्म वाजून कधी बंद झाला काहीच कळालं नाही. त्यामुळे उठायला थोडासा लेट झाला, थोडा म्हणजे जास्तच झाला. त्यामुळे आज काही टिफिन बनवला नाही. ते गेले, त्याच्यानंतर मग मी नंतर उठले आणि घरातली पटपट अशी कामं आवरून घेतली. आणि मला पोहे खावेसे वाटले होते, त्याच्यामुळे आज मस्त नाश्त्यामध्ये गरमागरम पोहे बनवले. नाश्ता करून घेतला. त्यानंतर मग इथे मला एक्स्ट्राची 2-3 कामं होती ती आवरायला घेतली. दुपारचं तेवढाच वेळ पण जातो आणि आपली कामं पण होतात. जसं की इथे मला ज्वारी निवडून घ्यायची होती, त्यामुळे ज्वारी स्वच्छ निवडून घेतली आणि त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स करून घेतले. आता जी काय माझ्याकडे मोठी मोठी टोपं असतील ना, ती सगळी मी वरती ठेवून दिलेत, कारण की ती काय रोजच्या वापरण्यातली नाही आहेत. आणि त्यामुळे मग ते वरती ठेवलेत. आणि आता बघा, इथे ज्वारी मिक्स करायची म्हटलं ना की एका भांड्यामध्ये काय बसत नाही आहे. त्यामुळे सेपरेट केलं, परातीमध्ये थोडंसं काढलं आणि टोपामध्ये थोडंसं काढलं आणि दोन्ही सेपरेट करून तांदूळ त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं. आणि नंतर इथे मग मी ते साईडला ठेवलं आणि भाज्या निवडायला घेतल्या. आणि सकाळपासून काही ना काहीतरी कामं चालूच आहे, त्याच्यामुळे ना इतका वेळ बसून होते, त्याच्यामुळे पाठीमध्ये खूप दुखत होतं. त्यामुळे म्हटलं की आता जेवढ्या पण भाज्या निवडल्या त्या ठेवून देऊ. आणि हे जे वल्लं तूर आहे ना, तर याची भाजी खूप छान लागते. पण आता हे निवडायचं मला काय होणार नव्हतं, कारण की माझ्या पाठीमध्ये खूप दुखत होतं. त्यामुळे म्हटलं हे नंतर निवडू, कारण की एकतरी ह्याला ना सोलायला खूप वेळ लागतो. त्यामुळे जेवढं पण निवडलेलं होतं तेवढे भाज्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आणि ते बाकीचं वल्लं तूर जे आहे ना, तर ते नंतर निवडेल म्हणून तसंच ठेवून दिलं. त्यानंतर मग संध्याकाळी हे आले, ह्यांना शिरा खायचा होता, त्यामुळे मग इथे मस्त शिरा बनवायला घेतला. आता पहिले तरी ना कढई खूप गरम झाली होती, त्याच्यामुळे 1च चमचा तूप टाकला आणि रवा लगेच कढईमध्ये रवा लगेच टाकला मी, कारण की तूप करपायला नको म्हणून. आणि आता माझ्याकडे तूपसुद्धा संपलेलं, अगदी थोडंसं राहिलेलं, तेवढंच मी त्याच्यामध्ये टाकलं. आणि शिरा बनवायचा असेल ना, तर तूप थोडं जास्त असलं ना, शिरा खूप छान लागतो. पण माझ्याकडे तूप संपलेलं अगदी थोडंसं होतं, तेवढंच मी टाकून घेतलं. रवा छान भाजून घेतला, काजू बदाम टाकलं, साखर टाकलं. पण मेन जे होतं ना, त्याच्याने स्वाद येतो शिऱ्याला, ते म्हणजेच वेलची, तर तेच टाकायचे विसरले होते. पण नंतर तेही टाकून छान शिरा बनवला. आणि असा होता व्हिडिओ. बाय.